नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत कॅटलिस्ट इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। मी सत्यनारायण चौरे। आपण सर्वजण कंबाईनची तयारी करत आहात आणि आपल्याला सध्या एक गोंधळलेली परिस्थिती निर्माण झाली आहे। परीक्षा पुढे जाईल की नाही, म्हणजे पुढे जाईल या संदर्भात जे काही आश्वासन दिले किंवा त्यांना मुलं भेटलेत जाऊन आणि त्यानुसार आयोगाने एक परिपत्रक काढलंय आणि त्याच्यावरून जे की मुलांसाठी नाही तर गृह विभागाला त्यांचा अभिप्राय मागण्यासाठी थोडक्यात मग आपले बरेचसे मुलं आहेत संदिग्ध अवस्थेत काय करायचं। तर सगळ्यात पहिलं असं की अभ्यास करायचा, भरपूर अभ्यास करायचा। परीक्षा पुढे जाणार की आहे त्याच तारखेला होणार, अर्थात 5 जानेवारीला परीक्षा होणार की नाही, तर 5 जानेवारीला परीक्षा होणार नाही सध्या तरी असंच दिसतंय। मग कधी होईल परीक्षा, दोन गोष्टी आपल्याला या 5 मिनिटात डिस्कस करायच्यात। परीक्षा पुढे जाणार का, तर याच्यावर आपण एक स्टेटमेंट आहे हे आपण पाहूया। ते तुम्हाला क्लिअर दिसणार नाहीये पण मी वाचून दाखवतो, ठीक आहे, नाही दिसणार आहे। राज्य शासनाच्या बघा, शासनाच्या गृह विभागाच्या पत्रामधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 1 फेब्रुवारी 2024 विहित करण्यात यावा असं मुलांनी मागणी केली। आणि ती मुलांची मागणी रास्त आहे, कारण जर समजा जाहिरात 24ची आहे, तुम्ही तुमच्या काही कारणास्तव परीक्षा जाहिरात लवकर काढली नाही, उशिरा काढली, त्याच्यामध्ये मुलांचा काही दोष नाही। मुलांना तर न्याय मिळालाच पाहिजे। कोणता? नैसर्गिक न्यायाचं तत्व, नैसर्गिक न्याय म्हणतो आपण याला। म्हणजे इथं 25ची जाहिरात, आता जर पुढच्या जाहिरात 25 पडतील त्यावेळेस 25 फेब्रुवारी 25 किंवा मार्च 25 ते काही एप्रिल 25 ते वयगणना केली जाईल। पण या 24च्या जाहिरातीसाठी ज्या शासनाच्या कारभारामुळे किंवा एमपीएसच्या काही प्रॉब्लेममुळे ती उशिरा जाहिरात आली, त्याच्याबद्दल आपण दोषी नाहीत ना। मग मुलांना तर न्याय मिळाला पाहिजे, कारण त्यांचं वय निघून गेलं वाट पाहत पाहत। तर या मुलांना ही वय जी त्यांची वयगणना करायची, ही वयगणना ही कधी व्हायला पाहिजे, 1 फेब्रुवारी 2024 काउंट करायला पाहिजे। म्हणजे 1 फेब्रुवारी 2024 1 फेब्रुवारी 25 जवळपास या कालावधीमध्ये जे काही अपात्र ठरणारे मुलं आहेत ते पात्र ठरतील आणि त्यांना न्याय मिळेल। मग ही इथं PSIच्या मुलांनी मागणी केली, कारण PSIला 31 आणि 34 वयमर्यादा आहे, पण STI आणि ए सोसायटी का नाही केली, कारण त्याला ऑलरेडी 38ची वयमर्यादा आहे, त्यामुळे तिथली केली नाही। पण काय होतं, आपली जाहिरात आहे ती एक आहे, एक जाहिरातीचा वयगणना हा एका म्हणजे वेगवेगळ्या पोस्ट आहेत म्हणून वेगवेगळे वयगणना करता येत नाही। मग पुन्हा कोर्टमध्ये मॅटर अडकतो। हा पोरं जाऊ शकतात की STI वाली ज्यांचे काही 38 क्रॉस केले ज्यांनी तसे मुलं, मग त्यांचाही प्रॉब्लेम पुढे येऊ नये म्हणून आयोगानं MPSCला म्हणजे MPSCने गृह विभागाकडे मागणी केली कशाची, की तुम्ही आम्हाला असा निर्णय सांगा ऑफिशियली परिपत्रक काढून की आम्ही कोणत्या फक्त परीक्षांना पुढे वय सवलत द्यायची। तर 2024चा वय विचार केल्यास जाहिरातीमधील सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजेच ASO आणि राज्य करनिरीक्षक म्हणजे STI संवर्गाकरिता देखील वयमर्यादा गणण्याचा दिनांक 1 फेब्रुवारी 2024 करावा लागेल, ठीक आहे। तसेच वयमर्यादा गणण्याचा दिनांक बदलल्याने न्यायालयीन प्रकरण देखील दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सदर बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या परीक्षेच्या जाहिरातीमधील सर्व संवर्गाकरिता वयोगणना करण्याचा दिनांकासंदर्भात कृपया शासन स्तरावर आवश्यक तो निर्णय घेण्यात यावा व तसा निर्णय घेतल्यास त्या संदर्भातील शासन निर्णय कृपया निर्गमित करण्यात यावे। बरं, ही आयोगाने मागणी का केली? हे परिपत्रक जवळपास किती तारखेचं आहे? 12 तारखेचं आहे थिंक हे परिपत्रक, ठीक आहे। आता आयोगाने त्याच वेळेस हे परिपत्रक काढणार म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन काढलं असतं आणि मुलांना फॉर्म भरण्यासाठी संधी दिली असती। आता ज्यांना फॉर्म भरायचं वयमर्यादा संपलेली अशाच मुलांना फॉर्म भरता येईल, ज्यांची वयमर्यादा आहे त्यांच्यासाठी नाही लागू होणार, म्हणजेच ज्यांचं वय क्रॉस होतंय असेच मुलं। आणि मग हे परीक्षा वाढणार, परीक्षा पुढे जाणार का नाही, तर ह्याच्यावरून 100% कळतं की परीक्षा पुढे जाणार। फक्त हे आयोगाने पुढं आम्हाला कोर्टात प्रकरण जायला नको, त्याच्याऐवजी तुम्ही आताच याच्यात काय करायचं त्याचा शासन निर्णय निर्गमित करून आम्हाला द्या, म्हणजे आम्ही पुढची प्लॅन करतो। कारण एक जाहिरातीला एकच दिनांक गणला जातो, वेगवेगळा दिनांक गणला जाणार नाही, ठीक आहे। म्हणून फक्त PSIच वाढवायचं असेल तर तुम्ही आम्हाला परिपत्रक द्या आणि नसेल तर मग सगळ्यांचं वाढावं लागेल असं आयोगाचं म्हणणं आहे। त्याच्यामुळं हे आता गृह विभागाचं तिकडं त्यांना अभिप्राय जाईल आणि त्याच्यानंतर ऑफिशियली नोटिफिकेशन माननीय आयोगाचं आणि त्याच्यामध्ये दिलेलं असेल परीक्षा ही पुढे ढकलण्यासंदर्भात आणि परीक्षा पुढे ढकलली जाणारच। मग ती होईल कधी, तर याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो मी, ही 5 जानेवारीची जी आपली परीक्षा आहे ही परीक्षा पोस्टपोन होईल। ही परीक्षा जी आहे ती माझ्या माहितीचं एक अंदाज सांगतो हां, तर 19 जानेवारी लक्षात ठेवा, 19 जानेवारीच्या आसपास जवळपास असं म्हणतोय। जवळपास म्हणजे काय की 19 जानेवारी किंवा याच्यानंतर असणारा रविवार कधी येईल,
26 आय थिंक 26ला नाही जमणार आहे, 19 जानेवारी किंवा मग 25 जानेवारी म्हणजे शनिवारी, ठीक आहे. 19-20 या शनिवार रविवार जो आहे 19ला रविवार आणि त्याच्या आधी शनिवार स्लॉट ठरला तर त्या तारखेला होऊ शकते किंवा मग 25 जानेवारीला पण जाऊ शकते, ठीक आहे. म्हणजेच ही आपण अंदाजित तारीख आपण 19 जानेवारी असं पकडू शकतो, ठीक आहे. अंदाजित तारीख आपली काय 19 जानेवारी ही आपली तारीख असेल अंदाजे किती 19 जानेवारी लक्षात ठेवायची. तर ह्या 19 जानेवारीमध्ये परीक्षा होऊ शकते 19 जानेवारीला. मग पुढं अजून एक प्रश्न पडतो ग्रुप सीचा काय, तर ग्रुप सीची परीक्षा आहे त्याच तारखेला होणार आहे, त्याच्यामध्ये काही प्रश्न उद्भवतच नाही, ठीक आहे. काहीच प्रश्न उद्भवत नाही. ग्रुप सी 2 फेब्रुवारी तारीख आहे आपली आय थिंक, तर त्या 2 फेब्रुवारीलाच परीक्षा होऊन जाईल. पण प्रश्न हा होता आपला ग्रुप बीचा, तर ग्रुप बीच्या परीक्षेमध्ये आपल्याला पुढं जाईल 15 दिवसांनी असं तरी सध्या वाटतंय आणि याच्यामध्ये जर पुढे गेली तर 19 जानेवारीच्या दरम्यान परीक्षा होऊ शकते. खूपच आणखी पुढे गेली 19 जानेवारीच्याही पुढं तर एक आठवडा म्हणजे 25 जानेवारीपर्यंत जाऊ शकेल, पण परीक्षा ही पुढे 15 दिवसासाठी जाऊ शकते. या संदर्भात आपण काय केलं पाहिजे, तर आपण कुठलाही विचार न करता जे 15 दिवस एक्स्ट्रा मिळणार आहेत याचं सविस्तर एकदा की पुनश्च एक रिव्हिजन सविस्तर मारणं गरजेचं आहे. 2 टेस्ट पेपर सोडा आणि व्यवस्थित सगळ्या विषयाचं रिव्हिजन करा. प्रत्येक विषयाला 2-2 दिवस दिलं तर रिव्हिजन व्यवस्थित होऊन जातं. म्हणजे आपला आताचा अभ्यास आहे याच्यात ढिलं न पडता आपण त्याच्यावर आणखी काम करणं हेच आपल्यासाठी बेस्ट राहील. हेच सांगण्यासाठी आपण इथं ऑनलाईन आलो होतो. आपण इथे थांबूयात. थँक्यू सो मच. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.